नमस्कार. मी कल्पना साने. मी जीरकपूर, पंजाबमध्ये राहते. माझं वय 65 वर्ष आहे. मी पहिल्यांदाच अनुराधाताईंच्या या उपक्रमात सहभागी होत आहे. मी विवेचनासाठी 6वा श्लोक निवडला आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरो दंभ भारू. जय जय रघुवीर समर्थ. तसं तर समर्थांचे सगळे श्लोक आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातात. आता प्रश्न असा आहे की 205 श्लोकातून मी विवेचनासाठी हा श्लोक का निवडला. ह्याच्या मागे माझ्या आयुष्यातली घडलेली एक गोष्ट आहे. त्याचं असं आहे की माझी आजी लहानपणापासून आम्हाला मनाचे श्लोक पाठ करून त्याचे अर्थ सांगायची. संध्याकाळी शुभंकरोती वगैरे म्हणून झालं की मग मनाचे श्लोक म्हणायची, आम्हाला शिकवायची. मंडळात ह्याची प्रतिस्पर्धा पण होत असे. मला ह्या श्लोकात बक्षीस पण मिळालं. पण त्यावेळी उद्देश फक्त एकच राहायचा की बक्षीस कसं मिळवायचं. अर्थ एवढा कळत नव्हता. पण आजीनी हळूहळू ह्या अर्थासंबंधी आम्हाला काही गोष्टी, काही कविता शिकवायच्या. पण मग आम्हाला पण अर्थ कळू लागला. आणखीन श्लोकांबद्दल गोडी पण वाढली. आम्ही मग आजीशी चर्चा करणं पण सुरू केलं. मी विवेचनाच्या आधी आजीने शिकवलेली एक कविता ऐकवू इच्छित आहे. सकाळी उठोनी देवाजवळ जावे, गुरुशी वंदावे जीवे भावे, मोठ्यांची आज्ञा घेतल्या वाचोनी, घरातून बाहेर जाऊ नये, नेहमी आल्या वेळी शाळेमध्ये जावे, लक्ष देत जावे पाठाकडे, खोटं कधी बोलू नये, चोरी कधी करू नये, पाहिलं ते मागू नये, कोणालाही दुखवू नये, इति जरी चित्ती धरी त्याचं कल्याण होईल. आज मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, कारण आज लहानपणी आजीने शिकवलेल्या श्लोकाचे विवेचन मी करीत आहे. ह्या श्लोकातून समर्थांनी मनुष्याच्या जीवनात येणाऱ्या विकारांशी दूर राहण्याचा संदेश दिला आहे. माणसाचे आंतरिक शत्रू क्रोध, काम, लोभ, अहंकार, ईर्ष्या ह्याच्यापासून दूर राहणे सांगितले आहे. माणूस भौतिक जगात तर शत्रूंशी वाचू शकतो, पण मनातले हे विकार त्याचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त करतात. समर्थांनी पहिल्या ओळीतच सांगितलं आहे की मनाला राग अर्थात क्रोधपासून दूर ठेवावं. कारण मनात जेव्हा राग असतो तेव्हा आपण विचार करण्याची क्षमता हरवून बसतो. हा राग दुसऱ्यापासून आपल्याला दूर तर करतोच, शिवाय आपलाही विनाश करतो. मग पश्चाताप करण्याशिवाय काही राहत नाही. क्रोध असल्यावर जेव्हा आपण कोणाला अपशब्द बोलतो तर त्याच्या प्रतिसादमध्ये आणखीन पण आपल्याला वाईट गोष्टी ऐकायला येतात. पण राग आल्यावर चूप राहिलं तर राग लगेच संपतो. आणखीन आपल्याला पुढे काही त्रास पण होत नाही. म्हणतात ना, एक चूप 100 सुख. मला पण आधी खूप राग यायचा. रागात आपले केस ओपटायचे, कपडे नवीन फाडून टाकायचे, लहान बहिणीला छळायचं आणि मुख्य म्हणजे जेवण करायचं नाही. आता काय झालं की आपल्याला कळू लागलं की हे सगळं करण्यात तर आपण लोकांशी दूर होत चाललो आहे. मग एक लक्षात ठेवलं की राग आला तर वाद घालायचा नाही. हळूहळू स्वभावात पण फरक येत गेला. दुसऱ्या ओळीत समर्थांनी सांगितलं आहे, आपल्या मनात ज्या अनियंत्रित इच्छा असतात त्यांना नियंत्रणमध्ये ठेवणे फार गरजेचे आहे. कारण मनातल्या काम वासना अनेक विकारांकडे घेऊन जातात. माणूस जेव्हा संसाराला लागतो तेव्हा त्याच्या अनेक इच्छा असतात. समर्थांनी संसार करायला कधीच नाही म्हटलं नाही. ते म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका, पण तो विवेक आणि बुद्धीने करावा.
गजानन विजयमध्ये वासना जिंकायचे खूप सुंदर उदाहरण दिले आहे. महाराज खूप एकदा खीर खाऊन घेतात. त्यांना उलटी होते. ती उलटी झालेली खीर ते पुन्हा खातात. सांगायचं तात्पर्य असा की जेवढी आवश्यकता आहे तेवढंच आपल्याला घ्यायला हवं, बाकी व्यर्थ. काम विकारापासून मनाला ठेवा दूर, तेव्हाच येईल ना जीवनात आनंद भरपूर. कोणत्याही वस्तूसाठी कधी लोभ करू नये. जेवढे आहे त्यात समाधान मानावे. जास्त मिळवण्याच्या नादात आपल्या जवळची वस्तू पण आपण गमावून बसतो. अगदी खरं आहे. संतोषम परमम सुखम असंतष्टा जगानिष्ठा. लालची कुत्र्याची गोष्ट सर्वांना माहितीच आहे. आपली सावली पाहून त्याला वाटलं की आपण दुसऱ्या कुत्र्याची पोळी पण मिळवू शकतो. ह्याच मूर्खपणामुळे त्यांनी आपली पण गमावून बसला. आधी छोड पुरी को धावे, आधी मिले न पुरी पावे. माणसाला संतुष्टी, समाधान हे महत्त्वाचं आहे. आपल्याला जेवढं मिळतं आहे त्यातच आनंदाने राहावं. जास्तची अपेक्षा करून काही उपयोगच नाही हो. कारण जास्तची अपेक्षा केली तरच आपल्याला समाधान मिळतं. संतांनी तर सांगितलं आहे, साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूं साधू न भूखा जाए. शेवटी समर्थ सांगतात, अभिमान कधीच करू नये. माणसाने स्वाभिमानी असावे, पण अहंकार तर विद्वान रावणाचा पण राहिला नाही. आपल्याला कोणते बक्षीस मिळाले किंवा काही आपण विशेष केलं तर गर्व होतो. गर्व असला पण पाहिजे, पण घमंड नको. ज्याच्या मनात मत्सर किंवा अहंभाव असतो तो दुसऱ्याच्या सुखात कधी आनंदी होत नाही. दुसऱ्याच्या यशात नेहमी तो काहीतरी चुका शोधत असतो. कुणाची मदत करताना पण अहंकार असतोच. मी, माझं हे सगळं सोडून विनम्र राहावं. फक्त उंची वाढून काहीच होत नाही. परोपकाराचा भाव नेहमी मनात असला पाहिजे. चांगले गुण, मदत करणारा स्वभाव, नम्रता हे गुण कोणाचेही मन जिंकू शकतात. आणि मन जिंकलं तर जग पण जिंकता येतं ना. निष्कर्ष रूपात म्हणू शकतो, क्रोधाऐवजी प्रेम, अहंकारऐवजी विनम्रता, अभिमानऐवजी स्वाभिमान आणि कर्मवासनाऐवजी भक्ती स्वभावात असली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.